हाय, मी सारिका. आम्ही बहिणी या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे खूप खूप स्वागत. आता दिवाळी जवळ आलेली आहे, म्हणून म्हटलं दिवाळीचे काही पदार्थ आता करायला घ्यायचे. तर घरातली लगबग चालू आहे, तुम्ही बघू शकता. गोड शंकरपाळीसाठी आम्ही पीठ मळायला घेतलेलं आहे. आई पीठ चाळून पीठ मळून घेत आहेत आणि पप्पा त्यांना मदत करत आहेत. बघू शकता गोड शंकरपाळीसाठी हे आम्ही पीठ मळून घेतोय. तरी बऱ्यापैकी आता हे पीठ मळून झालेलं आहे. आता लाटायला घेणार आहोत आम्ही. तर लाटून आता या गोड शंकरपाळ्या तळायचं कार्यभाग आता चालू झालेला आहे. आमच्या पप्पांना फार आवड आहे आणि हौस आहे. ते बऱ्यापैकी प्रत्येक दिवाळीत तेच तळत असतात. तर गोड शंकरपाळ्या तळायचं चालू आहे कार्यभाग. गोड शंकरपाळ्या झाल्यानंतर तिखट शंकरपाळ्या लगेच करायला घ्यायच्या आहेत. तर सासरे माझे फार उत्साही असतात, त्यामुळं ते तळायचा कार्यभाग दर दिवाळीत करतात. आता आपण तिखट शंकरपाळी लाटायला घेतलेली आहे आणि तिखट शंकरपाळी या पद्धतीने आता आपण तळणार आहोत. तर ही तिखट शंकरपाळी आता तळायला लागलेली आहे, तेलात टाकलेली आहे. बघू शकता खूप सुंदर असा वास यायला लागलेला आहे. तुम्हाला तो वास येणार नाही, पण खूपच सुंदर अशा लाल एकदम छान अशा शंकरपाळ्या झालेल्या आहेत. त्या बघू शकता किती सुंदर दिसत आहेत. तर तुमच्या पण घरात अशी लगबग चालू असेलच आता दिवाळीची, म्हटलं तुमच्याबरोबर एक व्हिडिओ शेअर करावा म्हणून छोटासा हा व्हिडिओ टाकलेला आहे. बघू शकता अशी लगबग आता प्रत्येकाच्या घरात चालूच असणार आहे. तर आम्ही बहिणी या चॅनलमध्ये तुम्ही सर्वजण कोण कोण असाल ते हा फराळ नक्की बघा, शेअर करा, आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.